विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 5वे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या या घटकाची माहिती करून घेणार आहोत व त्यातील उदाहरणे बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. आता इथे त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, ते आधी आपण अभ्यासूयात आणि मग आजच्या घटकाकडे वळूयात. यामध्ये त्यांनी विचारले आपल्याला की 2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत त्या लिहा. त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे -4 ते 5 यांच्या दरम्यान कोणत्या पूर्णांक संख्या आहेत त्या लिहा. आता या ज्या संख्या आपण लिहितोय तर त्या संख्या नंबर लाईनवरच्या आहेत, म्हणजेच संख्या रेषेवरच्या त्या संख्या आहेत. त्या आपण इथे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण इथे लिहिलेलं आहे. आता हा जो तिसरा प्रश्न आहे 1/2 व 3/4 यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या असतील. आता त्याचं उदाहरण बघा इथे की प्रथम आपल्याला त्यांनी 1/2 व 3/4 सांगितले, म्हणजे जिथे छेद समान नाही आहेत ते आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. त्याप्रमाणे आपण आता इथे 3/4 आहे म्हटल्यावरती ह्या 1/2चा छेद आपल्याला 4 केला पाहिजे, म्हणून मग या 1/2ला अंश आणि छेदामध्ये 2ने आपल्याला गुणावं लागेल. त्याप्रमाणे आपण इथे गुणून घेतलं आणि 2/4 असं आपण त्याचा छेद समान करून घेतला. आता 2/4 आणि 3/4 यात अंश 2 आणि 3 यांच्या लगतच्या संख्या 2 आणि 3, त्यामुळे 2/4 आणि 3/4 यांच्या दरम्यान संख्या नाही आहे कोणती पण, म्हणून 2/4 आणि 3/4 यांचे सममूल्य अपूर्णांक तयार केले तर आपल्याला त्यांच्या दरम्यानची संख्या मिळवू शकतात. मग आपण काय केलेलं आहे, आता इथे उदाहरण जे आहे 2/4 आणि 3/4, तर अंश छेदाला आपण कोणत्याही संख्येने इथे गुणू शकतो. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे जी काय तुम्हाला संख्या वाटेल त्या संख्येने तुम्ही गुणून घेऊ शकता. इथे आपण 5ने गुणलेलं आहे, म्हणून 2 × 5/4 × 5 बरोबर 10/20, 3 × 5/4/5 बरोबर 15/20. इथे आता 10/20 आणि 15/20 यांच्या दरम्यान असलेल्या परिमेय संख्या 11/20, 12/20, 13/20 आणि 14/20 या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता हे जे प्रश्न आपण बघितलेले आहेत त्यातला जो आत्ताचा जो शेवटचा प्रश्न बघितला, तर परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. आता हे जे उदाहरण आहे ते आपण सोडवूयात. 1/2 व 4/7 या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधू. त्यासाठी या संख्यांना समच्छेद रूप देऊ. आता ह्यांचे पण छेद आपल्याला इथे आता आधी जसं उदाहरण बघितलं त्यात छेद समान केले, तसंच इथे पण आपल्याला छेद समान करावे लागतील. त्याप्रमाणे आपण छेद समान करून घेतले. मग आता यामध्ये 7 आणि 8 या काय आपल्याला मिळालेल्या आहेत, लगतच्या नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत. परंतु 7/14 आणि 8/14 या लगतच्या परिमेय संख्या आहेत का? कोणत्याही परिमेय संख्येचा छेद मोठा करता येतो, त्याच पटीत त्याचा अंशही मोठा होतो. म्हणून मग आता इथे 7/14 बरोबर 70/140, कारण आपण काय केले इथे 10ने अंश छेदाला गुणलं. त्याप्रमाणे 8/14 बरोबर 80/140, इथे पण आपण अंश छेदाला 10ने गुणलं. आता 70/140 हे लहान आहेत कुणापेक्षा, 71/140. त्याचप्रमाणे 79/140 हे मोठे आहेत ह्या आधीच्या संख्येपेक्षा. तसेच 80/140 हे मोठे आहेत या 79/140 पेक्षा. येथे 7/14 व 8 दरम्यानच्या किती संख्या मिळाल्या? तसेच 7/14 बरोबर 700/1400 आणि 8/14 बरोबर 800/1400. 100ने इथे अंश छेदाला आपल्याला आपण गुणून घेतलेलं आहे, म्हणून 700/1400 हे लहान आहेत 701/1400 पेक्षा, त्याचप्रमाणे 800/1400 पेक्षा. यावरून परिमेय संख्यांचे रूपांतर अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यांमध्ये केले की त्यांच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या व्यक्त करता येतात. हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलेलं आहे.
त्याच प्रकारचं हे दुसरं उदाहरण बघा. 1/2 व 3/5 या परिमेय संख्यांच्या दरम्यानची संख्या शोधायची आहेत. आता आधी इथे छेद समान नाहीत तर छेद समान करून घ्या. त्याप्रमाणे आपण इथे छेद समान करून घेतलेले आहेत. इथे आपण काय केलेलं आहे, छेद 10 घेतलेला आहे. आता इथे कोणता छेद, इथे समान छेद येण्यासाठी 2 आणि 5 यांच्यामध्ये जो अंक समान आहे किंवा त्यांच्या पाड्यामध्ये जे अंक समान येतात त्यानुसार आपल्याला छेद समान करायचे. मग इथे आपण जर 2 आणि 5च्या पाड्यातला अंक बघितला तर 10 येतो, म्हणून 2ला 5ने गुणलं आणि 5ला 2ने गुणलं. मग तर जसं छेदाला ज्या आकड्यांनी गुणलं त्याच अंकांनी आपण अंशाला गुणलं. म्हणून इथे आपल्याला 1/2ला जेव्हा आपण अंश छेदाला 5ने गुणतो तेव्हा 5/10 मिळतात आणि 3च्या बाबतीत सुद्धा 3/5ला जर 2ने अंश छेदाला गुणलं तर 6/10 मिळतात. मग आता ही आहे आपली संख्या रेषा. मग आता या संख्या रेषेवरती 5/10, 6/10 या संख्या दर्शवणारे बिंदू आहेत. हे इथे 2 आपल्याला दिसतात. त्यांना जोडणारे रेषाखंडाचा मध्यबिंदू शोधू व तो बिंदू जी संख्या दाखवते ती पाहू. आता इथे 1/2 आणि 5/10 कंसामध्ये 5/10 अधिक 6/10 बरोबर 11/20. आता हा बिंदू त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे, म्हणजे हा इथे तो आपल्याला दाखवलेला आहे. कारण 6/10 वजा 11/20 बरोबर 12 वजा 11/20 बरोबर 1/20. तसेच 11/20 वजा 5/10 बरोबर 11 वजा 10/20 बरोबर 1/20. म्हणून 5/10 व 6/10 यांच्या दरम्यान बरोबर मध्यावर 11/20 ही संख्या आहे. म्हणजेच 1/2 व 3/5 यांच्या दरम्यान 11/20 ही संख्या आहे. याच रीतीने 1/2 व 11/20 आणि 11/20 व 3/5 यांच्या दरम्यानच्या संख्या शोधता हे मला समजले. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. अधिक माहितीसाठी जर m ही पूर्णांक संख्या असेल तर m+1 ही लगतची मोठी पूर्णांक संख्या असते. m व m+1 यांच्या दरम्यान एकही पूर्णांक संख्या नसते. क्रमागत नसलेल्या कोणत्याही 2 पूर्णांक संख्यांच्या दरम्यानच्या पूर्ण संख्या मोजता येतात हे अनुभवा. मात्र कोणत्याही 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. सराव संच 23.